मार्च एंडिंगला कांदा दर ₹3,000 पार करणार. कांदा दरामध्ये मोठी अपडेट होणार. कांदा दर वाढणार का? सविस्तर अपडेट. कोणत्या अशी कारणं आहेत ज्या कारणांमुळे कांदा बाजार वाढणार? चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून कांदा बाजाराची सविस्तर अपडेट. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा बाजार जो आहे हा फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. आता संघर्षाचा काळ सुरू झालेला आहे. आखाती देशांमध्ये कांद्याचा तुटवडा झालेला आहे. मग किती प्रमाणात कांदा आपला निर्यात होणार? आणि आपण जर बघितलं तर यावर्षी कांद्याच्या उत्पादनामध्ये 30 ते 40% घट झालेली आहे. मग अशा कोणत्या घटकांमुळे कांद्याचे बाजारभाव वाढणार हे आता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. भारत प्रमुख जो कांदा निर्यात करतो यामध्ये बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, त्याचप्रमाणे दुबई असेल, आशिया खंड असेल, आखाती देश असतील, यांच्याकडे भारताचा जवळजवळ 40 ते 50% कांदा निर्यात होतो. जर हा कांदा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कांदा निर्यात वाढली तर देशांतर्गत कांदा जो सध्याचा दर लासलगाव असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्व ठिकाणी सध्याचा दर 10 ते ₹20 आहे. हा दर 20 ते ₹30 जाणार का? हे आता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि कोणते असे घटक आहे याच्यामुळे कांद्या बाजारावर वाढणार हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा विचार जर केला तर पिंपळगाव बसवंत मार्केट असेल, लासलगाव कांदा मार्केट असेल, संगमनेर अहिल्यानगर मार्केट असेल, पारनेर कांदा मार्केट असेल, जुन्नर ओतूर पट्टा असेल, हे कांद्यासाठी सर्वात मोठं मार्केट आहे. मग कांद्याचा दर इथे जर आपण बघितलं तर बऱ्याच दिवसापासून लाल कांदा, उन्हाळ कांद्याचे दर आता थोडेसे कमी आलेले आहे. लाल कांदा जवळजवळ संपुष्टात आलेला जमा आहे. उन्हाळ कांदा आता इथून पुढे सुरू होणार आहे. इंदळ कांद्याची विक्री कितपत होणार? व्यापारी वर्ग कितपत खरेदी करणार? आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आयात निर्यात कितपत होते आहे? या सर्व घटकांवरती आता इथून पुढचा कांदा बाजार आपल्याला पाहायला मिळतोय. कांद्याची निर्यात जी मोठ्या प्रमाणात होते ती आखाती देश असेल, त्याचप्रमाणे पूर्वेकडील देश असतील, पश्चिमेकडील देश असतील, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, UAE, इंडोनेशिया, हाँगकाँग या देशांना आपला मोठ्या प्रमाणात कांदा पाठवला जात असतो. यामध्ये बांगलादेशचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रस्ते मार्ग असेल, हवाई मार्ग असेल, त्याचप्रमाणे पाण्याचा मार्ग आहे. जर आपण सध्याचा दराचा विचार जर केला तर ₹10 ते ₹20 दर आहे. परंतु इथून पुढे जर दर वाढवायचा असेल तर सर्वात मोठं निर्यात वाढवणे गरजेचं आहे. त्यात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सध्याचा बाजार जो आहे तो ₹10 ते ₹20 स्थिर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव रोजच्या रोज आपण जर बघितले तर लासलगाव मार्केट, पिंपळगाव बसवंत मार्केट, त्याचप्रमाणे पारनेर मार्केट, संगमनेर मार्केट, सोलापूर मार्केट ₹10 ते ₹20 सध्याचा दर आहे. जर हा कांदा दर वाढवायला तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हा निर्यात असणार आहे. त्याचप्रमाणे व्यापारी वर्ग किती साठवणूक करणार, नाफेडची खरेदी कशी असणार आहे, या सर्व घटकांचा विचार करता आपल्याला मार्च एंडिंग नंतर कांदा पुन्हा एकदा तेजीत पाहायला मिळणार आहे. कारण का आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याला मागणी यायला आता सुरुवात होणार आहे. कारण का भरपूर देशांचा बफर स्टॉक आता संपलेला आहे. विदेशातून मागणी आली तर कांदा नक्कीच वाढेल, यात काही शंका नाही. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.